संसदेत काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी हिंदूंना हिंसक म्हणून संबोधले, याचा सबंध भारतात निषेध नोंदवला जात आहे। सोलापुरात देखील हिंदू महासभेच्या वतीनं त्यांच्या अनोख्या पद्धतीने निषेध नोंदवत शासन, प्रशासन आणि हिंदू द्वेषांचे लक्ष वेधले। सोलापूर 3 मारुती मंदिरात शनिवारी मोठी गर्दी असल्यामुळे तेथे मंदिरात राहुल गांधीच्या फोटोला पायपुसणी करून त्यावरून लोक चालत जाऊन निषेध व्यक्त करत होते। तसेच काळजापूर मारुती, शनी मंदिर व तुळजापूर वेसमधील मारुती मंदिर अशा 3 मंदिराच्या समोर राहुल गांधींच्या फोटोचे पायपुसणी करून निषेध करण्यात आला। धिक्कार असो, धिक्कार असो, राहुल गांधीचा धिक्कार असो। हिंदूला हिंसक म्हणणाऱ्या राहुल गांधीचा निषेध असो, हिंदूला हिंसक म्हणणाऱ्या राहुल गांधीचा निषेध असो। राहुल गांधीच्या बैलाला हो, राहुल गांधीच्या बैलाला हो। जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम। छत्रपति शिवाजी महाराज की जय, धर्मवीर संभाजी महाराज की जय, गो माता की जय, अखंड हिंदू राष्ट्र की जय। धिक्कार असो, धिक्कार असो, राहुल गांधीचा धिक्कार असो। हिंदूला हिंसक म्हणणाऱ्या राहुल गांधीचा निषेध असो, धिक्कार असो, हिंदूला हिंसक म्हणणाऱ्या राहुल गांधीचा धिक्कार असो, असो, हिंदूला हिंसक म्हणणाऱ्या राहुल गांधीचा धिक्कार असो, धिक्कार असो, हिंदूला हिंसक म्हणणाऱ्या राहुल गांधीचा धिक्कार असो, धिक्कार असो, निषेध असो, निषेध असो, राहुल गांधीचा निषेध असो, निषेध असो, निषेध असो, राहुल गांधीचा निषेध असो। त्यावेळी हिंदू महासभा शहराध्यक्ष सुधीर बहिरवाडे यांनी म्हटले की आज राहुल गांधींचे आजोबा फिरोज खान होते, मग राहुल गांधी हा हिंदू कसा होतो? त्यासाठी राहुल गांधीने गांधी आडनाव सोडून मूळ नाव राहुल खान लावावे। हा स्वतः एक मुसलमान असल्यामुळे तो हिंदूंचा द्वेष करणारच। त्यासाठी तो कधीसुद्धा ज्याने काश्मीरमध्ये हिंसा पसरवली, भारतात दहशतवादी केले, त्या धर्माबद्दल तो कधीच बोलत नाही। पण हिंदू हा सहिष्णू असून सुद्धा त्याच्या विरोधात तो सदैव बोलत असतो। त्यामुळे यापुढे जर तो हिंदूंच्या विरोधात काय बोलला तर आम्ही त्याच्या तोंडाला जिथं आहे तिथे जाऊन काळे फासू, असा इशारा देत निषेध व्यक्त करण्यात आला। शिवराय गायकवाड म्हटले की जर राहुल गांधी हा आमच्या हिंदूंना हिंसक म्हणतो, एक दिवस त्याची जरा सुरक्षा हटवा, आम्ही त्याचे काय हाल करू। मग हिंदू हिंसक आहे का अहिंसक आहे हे त्यावेळी त्याला दाखवण्यात येईल। याने तत्काळ संपूर्ण हिंदू धर्माची माफी मागावी, अन्यथा हे आंदोलन अजून तीव्र करण्यात येईल असा इशारा दिला। की त्यांनी आपल्या हिंदूला हिंसक म्हणलंय। आपला आज मला एक सांगा की 150 वर्ष ब्रिटिश राज्य केले, काय केले तर आपण हिंसक नाही म्हणून। जर आपण जर हिंदू हिंसक बनलं तर हे हिंदू राष्ट्रवाला लय वेळ लागणार नाही, या लक्षात ठेवा। पण आपण काय म्हणतो, विचार करतो, जाऊ द्या सगळे आपण धर्माचं भाई भाई करतो, पण हिंदू त्या राहुल गांधीला फक्त मुसलमानचे मतं पाहिजेत, त्यासाठी त्यांनी आपल्या हिंदूला हिंसक म्हणलंय। गेल्या वेळेला सुद्धा त्यांनी हे शब्द वापरलं होतं की मंदिरात येणारे सर्व हिंदू पोरींना छेडतात, बायांना छेडतात, हे सुद्धा शब्द होतो। तो काय म्हणतो असं की त्याला माहित आहे हिंदू हिंसक नाही आहेत, त्यांनी आपल्याला काय करू शकणार नाहीत। मुळात तर ही काँग्रेस, हे राहुल गांधी ज्या वेळेला इंदिरा गांधीला एखाद्या यांनी मारलं होतं त्यावेळेला शिकाचा नरसंहार लोकांनी केला होता, त्यावेळेला हे हिंसक नाही आहेत का, हा प्रश्न इथं उपस्थित होतो। सगळ्या माता भगिनींना, सर्व हिंदूंना मी हे सांगतो की या भाडव्याचा निषेध करा जेवढं होईल तेवढं, आणि आपण हिंसक नाही आहे हे त्याला दाखवून द्या। बरं, आपल्याला अहिंसा तत्व आपल्या ज्यावेळेला आपल्या अंगामध्ये अहिंसा तत्व मुरलं, त्यामुळे आज राहुल गांधी हिंसक आपल्याला मरून सुद्धा आपण शांत आहोत। काय हे किती दिवस आपण सहन करायचं? त्यासाठी आम्ही तिथं जोडे मारून त्याचं आंदोलन घेतले। त्याच्या चपली, त्याच्या पोस्टरवरनं आपण आज मंदिरावर जाताना त्याच्यावर पाय सोडून जावा, म्हणजे आपण पवित्र होऊ, तरच आपण त्याचा निषेध केल्यासारखं आहे। या राहुल खानला मी सत्य ताकीद देतो की तू जर पुढे हिंदूचं या पुढे जर काय बोलला, तू जिथं असशील तिथं तुझ्या तोंडाला आम्ही काढ फसू, एवढंच तुला सांगतो। ही शेवटची तुझी वेळ असेल, पुढे आम्ही तुला सण अजिबात करून घेणार नाही। हिंदूंना हिंसक असं म्हणले आहे, त्याला हिंदू बद्दल एलर्जी आहे, हिंदू नावात त्याला टोचतंय। असं तर हिंदू बद्दल त्याला एलर्जी असेल, त्यांनी पाकिस्तानमध्ये जाऊन राहावा आणि तिथं संसदेमध्ये बोलावं, इथं त्याचा काही अधिकार नाही। आज हिंदू एकजुटीने जर रस्त्यावर आला, यांना पळाचं करणार नाही। आज त्यांच्या मागे बंदोबस्त आहे म्हणून गप्प आहे, त्यांनी 5 मिनिटासाठी त्यांचा बंदोबस्त काढू, बाजूला येऊ दे, त्यांना चप्पल फेकून मारू आम्ही। आज
काळजापूर मंदिर इथे निषेध म्हणून आम्ही त्यांचा फोटो सगळे हिंदू पवित्र होण्यासाठी त्यांचा फोटो पायाखाली ठेवला आहे. आज पायाखाली ठेवला आहे, उद्या त्यालाच पायाखाली घेऊन आम्ही चपलीने पडू. यावेळी हिंदू महासभा शहराध्यक्ष सुधीर बहिरवाडे, शिवराज गायकवाड, सिद्धेश्वर पाटील, प्रसाद झेंडगे, शुभम कराळे, श्री चव्हाण, विशाल पवार, राहुल दहीहंडे, सूरज खैरे, सूरज भोसले, सतीश आनंदकर, लतेश हिरवे आदींसह अनेक कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.